पालकची अशी टेस्टी भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल। मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। पूजा शेटे रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। पहिल्यांदा आपण फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहे। जिरे थोडेसे भाजले की त्याच्यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले कांदे भाजून घ्यायचे आहेत। कांदा थोडासा लालसर भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण आले लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। आले लसूण पेस्ट थोडीशी भाजून झाली की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा धनेपूड, कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल तिखट घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आपले मसाले आता छान भाजून झालेले आहेत। कट येण्यासाठी आता आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। गरम पाणी घातल्यामुळे कट छान येतो। चवीपुरतं मीठ घालून 1 उकळी काढून त्याच्यावरती आपण झाकून ठेवणार आहोत। भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण कोफ्ते तयार करून घेऊ। त्यासाठी एका बाउलमध्ये पालक चिरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 4 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये हळद, जिरे, तीळ, चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या मिश्रणामध्ये पाणी न घालता मी जसं मळून घेतलेलं आहे तसं मळून घ्यायचं आहे। आता आपण छान गोल गोल छोटेसे कोफ्ते तयार करून घेणार आहोत। कोफ्ते आता आपण तळून घेऊया। कोफ्ते आता तळून झालेले आहेत। आता आपण भाजी चेक करूया। भाजी छान शिजलेली आहे। आता आपण कोफ्ते घालून परत एकदा भाजी 2 मिनिट शिजवून घेणार आहोत। तयार झालेली आहे आपली पालक कोफ्ता करी। ही भाजी नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।